मनोज जरांगेंची मराठा समाजाला गरज असून त्यांनी काळजी घ्यावी असं ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगेंना आवाहन करताना म्हटलंय। सरकारनं अधिसूचना जारी केली असून 17 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहेत। जी अधिसूचना निघाली ती त्यांच्या मागणीनुसारच निघाल्याचंही तायवाडे यांनी म्हटलंय। नारायण राणेंची जरांगेंवर घणाघाती आज टीका पाहायला मिळाली। पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं म्हणणाऱ्या जरांगेंनी मोदी जेव्हा येतील तेव्हा जागेवरून हलून दाखवावं असं थेट आव्हान राणेंनी दिलं। तुला असली मराठ्यांची ताकद काय ती दाखवून दिली जाईल, आपली अवकात ओळखावी आणि अंतरुणावर पडून राहून नाटकं करावीत असं नारायण राणेंनी जरांगेंना बजावलंय। नाशिकमधील चांदवडमध्ये सकल मराठा समाजानं जरांगेंच्या समर्थनात कडकडीत बंदची हाक दिली। त्या पार्श्वभूमीवर सर्व व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवत मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवला। महाराष्ट्र बंदला जालन्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। संपूर्ण बाजारपेठ बंद आहेत। सकल मराठा समाजानं मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। जालन्यामध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आला आहे। जरांगे पाटील यांच्या समर्थनात सोलापूर बंदची हाक देण्यात आली। मराठा समाजाकडून कोंडी गावामध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। गावात सकाळपासून सर्व दुकानं बंद आहेत, तर केवळ दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहेत। नाशिकच्या सटाण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलं। यावेळेस जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण सुरुवात केली। यावेळेस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। पाणी कपात होण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा निम्म्यावर आलेला आहे। बाष्पीभवनामुळे दरवर्षी जूनमध्ये होणारी पाणी कपात मे महिन्यातच लागू होण्याची भीती निर्माण झाली आहे। मान्सून सक्रिय होण्यास विलंब झाल्यास मुंबई महापालिकेला जून जुलै असे 1 ते 2 महिने 10 ते 20% पाणी कपात करावी लागू शकते। अमरावती महानगरपालिकेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी बिलापोटी 135 कोटी रुपये थकवले आहेत। अमरावती आणि बडनेऱ्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे आता थकलेलं बिल तातडीनं भरा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करू असा इशारा देण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एका बाजूला झुकलेली इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली। वाकड परिसरात या इमारतीचं बांधकाम सुरू होतं। काल रात्री अचानक ही इमारत झुकल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली आणि त्यानंतर इमारत पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि अखेर ही इमारत पाडण्यात आली। भंडाऱ्यामध्ये अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी दुकानांवर प्रशासनाचा बुलडोझर चालवण्यात आला। शहरातील ऑफिस क्लब ते नागपूर नाक्यापर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे। सोलापुरात साजरे होणारे विविध कार्यक्रम आणि उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राजकुमार यांनी पुढाकार घेतलाय। पोलीस आयुक्तालयात शांतता समितीच्या बैठकीत स्वतः आयुक्तांनी डीजे लावून प्रात्यक्षिक दाखवली। तसंच चुकीच्या पद्धतीनं डीजे आणि फ्लेक्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला। नवी मुंबईतील शासकीय कार्यालयामध्ये रिपब्लिकन सेनेनं धार्मिक पूजेला विरोध केला आहे। शासकीय GR नुसार कार्यालयात धार्मिक पूजा करता येत नाही, तर केवळ सरकारी कार्यक्रमच करता येतात। त्यामुळे संविधानाचा मान राखण्यासाठी वरिष्ठांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली जाणार आहे। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत। राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक त्या लढणार। आजच त्यांनी जयपूरमध्ये जाऊन निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे। राष्ट्रवादी आमदार पात्रता सुनावणीचा निकाल उद्या दिला जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल वाचतील, त्यामुळे शिवसेनेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील शरद पवारांची याचिका डिफेक्ट लिस्टमध्ये गेली आहे। याचिका दाखल करताना कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे याचिका डिफेक्ट लिस्टमध्ये टाकल्याचं कोर्टानं म्हटलंय। 90 दिवसात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास याचिका कोर्टाकडून फेटाळली जाणार आहे। महाराष्ट्र विधिमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना कोणाचा व्हीप लागू करायचा याबाबत ही माहिती मागवण्यात आली आहे। विधिमंडळासमोर एकच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून नोंद आहे। आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर एकही निवडणूक हरलो नाही, पक्ष कायम आपल्या पाठीशी उभा राहिला आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली। नाव न घेता त्यांनी अशोक चव्हाणांनाही टोला लगावला। राऊतांकडून अशोक चव्हाणांचा उल्लेख रावण असा करण्यात आला। नांदेडची जागा जिंकण्यासाठी भाजपला अशोक चव्हाणांनाच घ्यावं लागलं असं अनेक छोटे मोठे रावण घेऊन निवडणुका जिंकण्याची वेळ भाजपवर आली। काळानं त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे, अशी टीका राऊतांनी केली। शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी गद्दारी केली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला
चोरांमध्ये हा गद्दार सामील झाला, त्यानं भगव्याला कलंक लावला, त्यांना गाडलंच पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कोपरगावच्या भाषणात केलं. अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचारातून अमाप पैसा कमावला, तो उघड होऊ नये यासाठी ते भाजपमध्ये गेले असा आरोप माजी खासदार सुभाष वानखडे यांनी केला. चव्हाण यांच्या वडिलांच्या काळापासून काँग्रेसमध्ये ते होते, मग असं काय झालं की त्यांना काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यावी लागली, असा सवाल वानखडेंनी उपस्थित केला आहे. हातकणंगलेच्या खासदारांनी काय केलं असा सवाल अपक्ष आमदार प्रकाश आबाडे यांनी विचारला. शिंदेगडाचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर आबाडे यांनी निशाणा साधला. भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा, लोक हळूच म्हणतायत, याला बदला असं म्हणत त्यांनी टीकास्त्र डागलंय. अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस तसंच कृषी मंत्री धनंजय मुंडे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळेस सुमारे 3,500 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. चंद्रपुरात इकोप्रो संस्थेनं यंदाही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं वीरशहांच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली. राणी हिराईने राजा वीरशहांच्या प्रेमाच्या स्मरणार्थ रेखीव भव्य वास्तू केली होती. 18व्या शतकातील ही समाधी आजही अतूट प्रेमाची साक्ष देते. यवतमाळमध्ये 3,187 शासकीय कर्मचाऱ्यांनी गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर डल्ला मारलाय. रेशन कार्डावरचं नाव हे आधार कार्डशी लिंक केल्यानंतर हा प्रकार समोर आला. तब्बल 1,262 शिधापत्रिकेचे शासकीय कर्मचारी लाभार्थी असल्याचं आढळलं. याची पडताळणी करून कारवाई केली जाईल असं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.